बेलापूर मतदारसंघातील निकाल अस्पष्ट, निकालाविरोधात कोर्टात दाद मागणार असं संदीप नाईकांनी म्हटलंय. निकालामध्ये स्पष्टता नसून संशयाला दाट शक्यता आहे. फेरमतमोजणी करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज देण्यात आलेला होता, परंतु ही मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केल्याची माहिती आता मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघातला पेच आता नेमका कसा सुटतो, संदीप नाईकांची नेमकी आगामी काळात काय प्रतिक्रिया असते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र बेलापूर मतदारसंघातील निकाल अस्पष्ट असल्याचं संदीप नाईक यांनी म्हटलं. पंढरपूर मतदारसंघाचा निकाल हा धक्कादायक लागलाय. ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय अशी भूमिका मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली. याबाबत मनसेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे व्हीव्हीपॅट मधील स्लिप मोजणीची मागणी केली होती, मात्र मनसेची मागणी फेटाळण्यात आली. अशा परिस्थितीत मनसे आता उच्च न्यायालयात ईव्हीएम मशीन बाबत धाव घेणार अशी माहिती मिळते. 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनचा 100% घोटाळा झाला आहे. त्यामुळे मी कालच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे व्हीव्हीपॅट स्लिपच्या फेरमतमोजणीची त्या ठिकाणी मागणी केली होती, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ती मागणी फेटाळली. म्हणून मी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये परत एकदा व्हीव्हीपॅटच्या सर्व स्लिपची मोजणी करण्याची या ठिकाणी मागणी करणार आहे. कारण माझी खात्री झाली आहे 100% या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.